तर सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आणि आता चालू आहे भाई कुकिंग सगळ्यांचा नाश्ता. इकडे भाऊ आंघोळ करतोय. सो परत पाणी गरम होत आहे आणि आता बनवणार आहे कॉर्न. त्याच्यासाठी नाश्ता पुढे बघू. त्याला महिना हवा आहे किती वेगळी टाकलं. तर आता हे कॉर्न उड्या मारायला लागले. आता ह्याला काढूया आपण करून फिल्टर करूया. फिल्टर भाऊ हे याला मिक्स करणार असं उघडून हा झाला भाई सगळ्याचा नाश्ता. तर आता हा टाळ आहे. ह्याला गोरं करूया एका मिनिटामध्ये. 3, 2, 1 ॲक्शन. आता अजूनच काळा झाला. हे काय चालू आहे. हे बघ स्नॅपमध्ये चांगले येते. मी ह्याच्यात एक फीचर पण आहे बघा. आता काय खातोय आईच्या गावात रे. क्रेझी. असं डबल टॅप केलं की मागे पुढे होऊ शकतं. पाठी बघू नका रे. कपडे लावले. सो आता तो माझा भाव जो आहे त्याच्यासाठी नाश्ता बनवलेला. त्याच्यासाठी नाही माझ्यासाठी पण बनवते. तो खाऊन तर गेला आहे. हे बाई माझी वाटणी आहे बाई. आणि इकडे चीज आहे. त्याच्यावर एक्स्ट्रा चीज टाकलेले केलेले. आणि इकडे ब्लॉग 2ची एडिटिंग चालू आहे. तर तुम्ही नक्की बघा ब्लॉग. आणि आपण ब्लॉग बघा. कमेंटमध्ये सांगा कसं वाटलं. तर आज थोडं एक प्लॅनिंग आहे की बुक्स जे आहेत ते द्यायला जाणार आहे. सो इकडे हे एवढे सगळे बुक्स आहेत माझ्या इंजिनिअरिंगचे. सो आता हे बॅग आहे तिकडे भरणार आहे. बघा रे एक मिनटं. असं बॅग आहे तसं भरणार देऊन टाकणार आहे. एवढा अभ्यास नाही करायचा मित्रांनो. इकडे चल. हे इकडे भरलेले आहेत सगळे. आता बघू की किती पुस्तकं घेतात आणि किती पैसे येतात. बाकीचे एकच सेमिस्टरचे घेतील मला असं वाटतं. सो जाऊन बघूया. तर आता बाहेर निघालेलो आहे आणि बघू बाई बुक्स तर सगळे संपूर्णच यायचे की म्हणजे काय पण होईल. तर आता उतरतो खालती गाडीवर जाऊ. तर आता आम्ही निघालेलो आहोत. आणि विषय असा आहे की बाबा बॅग लय जड झालेली आहे. तर हे बुक सगळे जेवढे मेजॉरिटी होत असतील तेवढे देवण्याचे मागे पुढे कंटिन्यू करू. बघू किती पुस्तकं घेतात. ट्राय करेन जास्तीत जास्त द्यायचे. दिस इज द बुक स्टोर. हेच आहे इकडे जायचं.
चल चल. तर आता तुम्ही बघितलं असेल इकडे पुस्तकं घेतले त्या लोकांनी फक्त 7th आणि 5th सेमिस्टरची घेतली आहेत आणि इकडे 300 रुपये भेटलेले आहेत. 300 रुपये भेटलेले आहेत. अरे लवकर घे ना, काय गाडी थांबवून ठेवली आहे. हळू घे हळू, म्हणजे कसं आवाज पण नाही येणार आणि बोलू पण शकतो. हेअरबँड नेहमीप्रमाणे विसरलेलो आहे आणि 300 रुपये भेटलेले आहेत. ते बुक्सचे जे 2 सेमिस्टरचे बुक्स दिले, एकच बुक होतं 5th सेमिस्टरचा आणि बाकीचे जे काय 3 बुक्स होते 3, तर ते होते 7th सेमिस्टरचे. आता डिसेंबरमध्ये परत यायचे तेव्हा 8th सेमिस्टर आणि 6th सेमिस्टर या 2 सेमिस्टरचे बुक येणार. तेव्हा पण एक सीट पण उघडणार आहे. आता ते बघू, घरी जाऊन जेवण टाकून कुणाला तरी, पप्पाला नाही तर काय. पप्पांनी तसे आणून दिलेले पुस्तकं पप्पांनाच जेवण टाकून काय एन्जॉय जे काय असेल. सो आता चाललं आहे. तुम्हाला जर विकायचं असेल, तुम्ही चेंबूर किंवा कुर्ल्यामध्ये राहत असाल तर तिकडे नक्की येऊन देऊ शकता तुम्ही. तर चांगला रेट दिला. आम्ही चेंबूर स्टेशनला गेलेलो, तर चेंबूर स्टेशनला जास्त त्यांनी म्हणजे रेट कमी होता. 100 रुपये बोलत होता तो. ते पण 7th सेमिस्टरचे घेत होता काहीतरी. नाही, तो पण 7th आणि 5th सेमिस्टरचे घेत होता. तर तो 100 रुपये बोलला आधी. मी बोललो हे भाई, ये तो पॉसिबल नहीं है. म्हणून ठीक आहे, तो जाऊ दे. बोलो की पप्पांना हे म्हणजे तिकडनं निघालो असं पप्पांना विचारून याचे करून आणि नंतर जाताना 200 बोलत होता. तर भाई त्याला टॅक्टिंग इज नॉट युजफुल ऑन मी. आतमधून घे. तर हा होता सीन. ते ब्लॉगिंग चालू करायच्या आधी गेलेलं तिकडे, सो ते रेकॉर्ड नाही करू शकलो. बट हे रेकॉर्ड केलेलं आहे. डोकं खराब करतोय, मुंडी बिंडी हलवून ॲटिट्यूड देतोय. मला नको देत जाऊ, समजलं ना. नाही डोकं खराब करतोय. वा काय सतत ते चालूच ठेव काय भाई, समजत नाही काय नाही. अच्छा ही गाडी बंद पडली. विचारा भाई, काय गाडी बंद पडली भाई. कुठली रिक्षाची पकली. अरे लेफ्ट नाही घे ना, लेफ्ट चालू आहे. अरे लेफ्ट चालू आहे, लेफ्ट चालू आहे. तो बघ तिकडे सिग्नल, लेफ्ट चालू आहे. ग्रीन आहे लेफ्ट. अरे तुला सरळ जायचंय. मोका जनावर बोलत पण बाईला बँकेत सांगायचं, मोका जनावर बोलत पण नाही. हा डायरेक्ट घेतली गाडी. कडे बघा किती पैसे डिपॉझिट मला सांगून दे. कंटिन्यू कर. थांबे किती आहेत. पिन टाक. अरे पिन टाक. हा ते काउंट होऊन ते करायची नसतं करायची जरा. मग एंटर कर. तसले बाई पैसे तेव्हा जातात स्वतः समजले जातात. जे कॅश व्हॅलिड असते ना, जे ओरिजिनल नोट आहेत तेच घेतात, बाकीचे नोट रिटर्न देतात. माहीत आहे काय. नव्हतं माहिती तर माहिती करून घ्या भाई. मोजणं चालू आहे भाई. काय झालं पैसे. एक काम कर, परत कर. चला परत करू, बघू एकदा ट्राय मारून. नाही अरे हां, हे स्नॅपचॅट नाही. तर आता आम्ही बँकेत चाललो इकडे डिपॉझिट करायला.
तुझा पाहिजे तर बघू. सांगायची बंद कर. दे त्यांनी. पैसे डिपॉझिट केलेले आहे. आधी आता निघालो आहे आणि उलट सुलट बाई चाललं आता घरी. सगळी कामं झालेली आहेत. मस्त इकडे खूप जास्त ट्रॅफिक आहे वाटतं. तो ती मगाशी गाडी तिथे बंद पडलेली, तिचं माहीत नाही काय आलं, तिथं दिसली नाही. तिलाच केलं असेल त्यांनी, बघू. आता चाललंय घरी भाई. हे इकडे ना, अरे कुठे कुठे नेतो रे भाई तू? हां माहीत नाही कुठे कुठे नेतो. घरी जायचा हा ब्लॉगच चेंज करून टाकतोय भाई. हा ब्लॉगच चेंज करून टाकतोय. काय रे तुझा ब्लॉग आहे का रे? कुठे चाललं आता? हां भंगारवाल्याकडे. वा, अरे नाही घेत तो भंगार, विचारला मी. हां अरे याला बघ. चल चल चल. थोडाच मोडू शकला ब्लॉग. थोडं एक काम होतं ते भंगारवाल्याकडे जायचं, पण तो नाही घेत. ते प्लास्टिक नाही घेत. रिसायकल करायचं काहीतरी बघितलं पाहिजे आता. आणि आता जाणार आहे घरी. आता तर तो आता तर हा नाही चेंज करू शकत. आता काय चेंज करणार रे? काय चेंज करणार? बोल बोल बोल. हसतं काय रे? लाजला, जाऊ दे. पोरगी लाजली आमची. अरे 2% चार्जिंग आहे. चला 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 भेटू.